आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत योग क्षेत्रातील अडथळे। योग क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात। बरेच जण योग साधना सुरू करण्याची इच्छा बाळगतात, परंतु एक दोन दिवस योगा केल्यानंतर त्यांना थोडंसं कंटाळा आल्यासारखं होतं किंवा उद्या जाऊ किंवा काही जण प्लॅन करत असतात की पुढच्या महिन्यात जाऊ, 1 तारखेपासून जाऊ, ते क्लासला जाऊ शकत नाहीत किंवा मनातून इच्छा खूप असते ते योगा करू शकत नाहीत। तर नेमके त्याचे काय कारण आहेत? पतंजली योग सूत्रामध्ये सांगितलेले आहे एका श्लोकामध्ये, व्याधी स्त्यान संशय प्रमादालस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व आणि चित्त विक्षेप अंतराया। पतंजली ऋषींनी हे 9 प्रकारचे अडथळे विघ्न सांगितलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिलं विघ्न जे आहे ते आहे व्याधी। तर व्याधीमध्ये 2 प्रकारच्या व्याधी आहेत, शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी। याच्यात ह्या व्याधी का प्रगट होतात, का प्रत्येकाला आजारपण येतं? तर आपल्या शरीरामध्ये असणारे वात, पित्त आणि कफ हे जे त्रिदोष आहेत, हे जर असंतुलित झाले तर एखादा व्याधी होतो, एखादा आजार उत्पन्न होतो आणि तो आजार बऱ्यापैकी कवर होत नाही, बरा होत नाही, तोपर्यंत आपल्याला योग अभ्यास पूर्णत्वाला नेता येत नाही किंवा आपल्याला पाहिजे तशा त्या उत्साहाने योग अभ्यास करायला अडचण येऊ शकते। योग क्षेत्रातला दुसरा अडथळा म्हणजे स्त्यान। स्त्यान म्हणजे काय? तर स्त्यान म्हणजे कर्म न करण्याची वृत्ती। कर्म न करण्याची वृत्ती का प्रगट होते? कारण ह्या स्त्यान शब्दामुळे, स्त्यान शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? तर शरीरामध्ये जडत्व येणं, आळस येणं, प्रमाद वाढणं, या प्रकारामुळे तुमचं अनियमित जेवण होतं, अनियमित झोप होते, आहार विहारामध्ये बदल घडतो आणि हे अतिशय मुख्य कारण आहे जे तुम्हाला योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विघ्न ठरू शकतं। तिसरा अडथळा म्हणजे संशय। संशय म्हणजे काय? तर संशय म्हणजे परस्पर विरोधी विचार निर्माण होणे, हा तिसरा अडथळा आहे। आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की परस्पर विरोधी विचार म्हणजे नेमकं काय? कारण योग साधना करत असताना बऱ्याच जणांना मनात शंका यायला लागतात की मला योगा जमेलच की नाही जमेल, जाण्याआधीच की मी तिथे गेल्यानंतर मला सगळ्यांसमोर करता येईल की नाही करता येईल। तर मनामध्ये हे असे विशिष्ट प्रकारचे संशय यायला लागतात। हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये अडथळा आहे। योग क्षेत्रातला चौथा अडथळा म्हणजे प्रमाद। प्रमाद म्हणजे काय? तर प्रमाद म्हणजे जाणून बुजून केल्या जाणारी एखादी चूक किंवा पुन्हा पुन्हा ती चूक करत राहणं, याला प्रमाद असं म्हणतात आणि हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा अडथळा आहे योग क्षेत्रामध्ये। योग क्षेत्रातला 5वा अडथळा आहे आलस्य। आलस्य हे थोडक्यात स्त्यानप्रमाणेच आहे। स्त्यान म्हणजे काय होतं? तर स्त्यान म्हणजे मानसिक आळस होता। या ठिकाणी शरीराचा आणि मनाचा दोघांचा आळस जो आहे तो या ठिकाणी तुमच्या योग साधनेमध्ये विघ्न ठरू शकतो। म्हणून हा योग क्षेत्रातला 5वा अडथळा आहे आळस।